झक धो धो पडणारा धबधबा. अगं बाबो, पांढरं शिपट दूधच वाहतंय का काय असं वाटणारं पाणी, आणि त्याच्या काठावर भल्या मोठ्या आल्या दगडामध्ये कोरलेली देवळं, आणि गारगार पाण्यात भिजल्यावर संगतीला उकळता जंगलातला गरमागरम चहा. मंडळी, जगताना जी काही आनंदाचं आणि हातातून निसटलेलं मोलाचं क्षण असतात का नाही, ती हेच बरं का. राम राम मंडळी, मी वर्षा चौधरी, आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे पळसंबे रामलिंगवर. कोल्हापुरातनं गगनबावड्याचा रस्ता सरळ धरायचा आणि 50 किलोमीटर असेल कोल्हापूरपासून. ही मोरी गेलं की अशी पाटी दिसतीय, तिथून डाव्या हाताला एक फटा फुटतोय, तिथून सरळ आत शिरायचं. रस्ता तसा बेताचाच आहे, लय बी भारी नाही लय बी खराब नाही. 2 ते 3 किलोमीटर मध्ये जायला लागतंय फक्त, लय काय लांब नाही. मगाच्या त्या पाटीवर लिहिलं होतं पांडवकालीन गुफा आणि एका दगडात कोरलेली मंदिरं. तेव्हा म्हणलं जरा वेगळं काय तर बघायला मिळणार हा इथं. काय दिसणार माहित नाही, पण ह्या पार्किंगच्या इथं तर लय कचरा दिसतंय बघा. थोडं मोरी गेलं की अशा पायऱ्या दिसायला लागत्या त्या. अगं बया 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 बया, बघितलं का मंडळी कसलं मंदिर आहे इथं. ह्यो एकच दगड हाय आणि त्याच्यात हे मंदिर कोरलेलं हाय. काय कमाल हाय म्हणायचे त्या कोरणाराची. ह्यो नितळसंग खळखळ वाहणारा पाण्याचा झरा, आणि ह्यो पार करीत आपल्याला जावं लागतं या दुसऱ्या मंदिराकडं. ही पोरं जशी उड्या मारते ती का दगडावून इकडून तिकडं, तसं उड्या मारीत पलीकडं जावं लागतं या. काय की इथून सरळ वाटच नाही बघा जायला. आता तुम्हाला मी दाखविते मग बघितलेलं आपण मंदिर, तर एका दगडात कोरलेलं होतं ती. ह्या ठिकाणी आहे. पहिलं मंदिर तर आपलं बघून झालं या. दुसरं मंदिर बघायचं असेल तर पलीकडं तिकडं त्या बाजूला जावं लागतंय. इथली दगडं सारखं वाहणाऱ्या पाण्यामुळं चांगली गुळगुळीत आणि शेवाळून गेलेली आहे ती बघा. त्याच्यामुळं हळू आणि शिस्तीत जायचं. लगा लगा मला बघा केलं म्हणलं की तुम्ही आपटा लावून समजा बघा. आणि ही आता दुसरं मंदिर आहे. ह्याचा आकार कसला आयताकृती का काहीतरी म्हणते तसला आहे म्हणा. आणि मंदिरामध्ये शिवलिंग पण दिसतंय आणि गणपती बाप्पाची मूर्ती बी दिसते. वरच्या बाजूनं खांब बी दिसते. तर आता आपण जरा पुढं जाऊ. आयो बघा इथं काय आहे, गुहेसारखा आकार दिसतंय इथून, आणि पाणी बी वाहतंय, आणि मध्ये अजून कसल्या तरी मूर्त्या आहेत त्या. या अशा प्रकारची छोटी छोटी शिवलिंग कोरलेली दिसते ती बघा, तुम्हाला दिसत असेल मध्ये. काही त्यांची भीती वाटली नसेल का बरं कोरताना असल्या अंधाराच्या ठिकाणी. किती नागन साप असतेली इथं बाबा. तुम्हाला जर इथं यायचं असेल तर येताना संगट बॅटरी घेऊन यायची. आणि याच गुहेत जेव्हा उजव्या हाताला तुम्ही वळताय का नाही, तेव्हा बघा तुमच्या डोळ्याचं पारणं फिटल्याशिवाय राहायचं नाही. आपण मंदी जाताल तसं तसं अंधार होत जातंय जास्त, आणि मग समोर एक शिवलिंग दिसतंय सांदीतून, त्याच्यावर पाणी पडायलेलं दिसतंय बघा तुम्हाला, आणि सापटीतून थोडंसं उजाड येतंय, आणि वरून वाहणारं पाणी वेगानं पिंडीवर पडतंय. हाय का नाही चमत्कार, ह्यालाच म्हणते ती बघा निसर्गाचा अभिषेक. माझ्या उभ्या आयुष्यात हे असलं काहीतरी पहिल्यांदाच बघायचा योग आलाय बघा, नाही तर कवा सुद्धा मी असलं बघितलेलं नव्हतं. तुम्ही बघितलंय का? बघितलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं का.
आम्हाला इथं एक बेंडकुळी दिसली, तिला ब्रॉन्झ फ्रॉक काहीतरी म्हणते ती म्हण. ही असली फ्रॉक पाण्यात आहे म्हणजे पाणी प्यायला एकदम चांगलं आहे बघा मंडळी. पाण्यात जर प्रदूषण असलं तर ही फ्रॉक जिवंत राहत नाही तसल्या पाण्यात घाणेरड्या. आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलाव आणि या दुसऱ्या मजल्यावरून आपल्याला जायचं आहे आता कुठं राहिलेली मंदिरं बघाया. तिथं बी असली मोठाली दगड आहे ती दिसत असतेली तुम्हाला. ह्यांनी कसले जांबा दगड म्हणते ती म्हण, लाल कलरची असते ती ही. तिथं बी आपल्याला माकडावानी एका दगडावरून दुसऱ्या दगडावर उड्या हाणीत जावं लागतं या. अशीच कसरत करीत या निसरड्या दगडावरून पाण्यातून वाटकडीत आपल्याला वरी जावं लागतं या. ही काय रंकाळ्याच्या झुडपातली पब्लिक नाही बरं. अहो म्हणजे हा इडिओ सहकुटुंब आणि सहपरिवार हाय. आणि अंगाशी अबा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  बघितलं का कसं वाटतंय, किती झाक आहे. माझ्याहून उंच असलेला ह्यो दगड आणि त्याच्यामध्ये कोरलेले ही मंदिर काय कमाल आहे बघा. आणि ह्यो हाय मंदिर नंबर 3. कसला आहे बघितलं का. अगं बाबू इथं बी पाणी आहे का बघा, त्याच्या कडेलाही असं पाणी वाहतंय. या मंदिरासनी मोहरी 2 खांब आहेत आणि या मंदिराची डिटेल माहिती थांबा तुम्हाला दाखवते मी. हे असं आत शिरायचं. मंदी गेल्यावर एका मोहर एक अशी 4 दारं दिसते ती. तेव्हा ह्या दारातून 4थं मंदिर दिसतं या. दिसलं का. याला मोनोलिथ टेम्पल का काय नो म्हणते ते म्हण. आणि ह्याचं वरचं छत जे आहे ते असं दिसतं या. तर नंबर 3 मंदिर बघून झालंय आपलं. हे असं बाहेरून दिसतंय, मधून बी कसं दिसतंय दाखविलंय आम्ही तुम्हाला. आणि आणखी जास्तीची माहिती पाहिजे असेल तर ह्याच्या आधी मी एक व्हिडिओ अपलोड केलाय ती बघा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आणि हे आहे आपलं मंदिर नंबर 4. चौथं मंदिर बाहेरून काही असं दिसतंय, उतरत्या छपराचं आणि एक मोठी खिडकी असल्याने अशी आहे. आता टाकतोरची बघितलेली मंदिरं एकापेक्षा इगळी इगळीच आहे ती. सगळ्याचं बांधकाम व्हायला आहे. आणि ह्या काही मधून असं दिसतंय, ही आसन असल्याने आहे. पाट असतंय का नाही आपला बसायचा तसंच असल्याने आहे. आणि वरी असलं छप्पर आहे. आणि असं म्हणते ती की ह्या आसनावर बसून तपश्चर्या करत होते पांडव. पाठीवर बी लिहिलं होतं बघा पांडवकालीन गुफा म्हणून. तर ही पांडव होते तवाच्या काळातली आहे ती मंदिरं. आणि ह्या 4थ्या मंदिरातून 3रं मंदिर काही असं दिसतंय. किती भारी. एका मोरी एक अशी ही 2 दिमाकात उभी असलेली मंदिरं आहेत ती एका एका दगडात. आणि त्याच्या कडेने ह्या काही असला मोठा धबधबा वाहतया की मंदिराच्या मागच्या बाजूनं वाहत येतंय. खालची 2 मंदिरं, एक शिवलिंग आणि वरची 2 मंदिरं बघून झाले ती, पण आणखी व्हिडिओ बाकी आहे. तिथून खाली उतरलेस मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. 1 मिनिट थांबा, मला उतरू द्या आधी. लयच अवघड आहे बाबा, थांबा थांबा. असं वरी ही वेली आहेत का त्याला धरून उतरावं लागतं या, जपून जरा उड्या मारीत. असं पाण्यातून वाट काढीत उतरावं लागतं या. दिसतंय का किती अवघड आहे, पण करावं लागतंय तुमच्यासाठी. आणि खाली उतरल्यावर असल्यावर धबधब्याखाली वायल्या वायल्या पोजेस दिसत असते ना तुम्हाला. कसल्या भारी भारी पोजेस घेऊन फोटो बिटू काढायचे झाले
काय धमाल करायला ती दिसतंय का? आता ही पाण्यातली मज्जा मस्ती तर तुम्हाला दिसली असेलच, पण ह्याच्यासोबत एक लय महत्त्वाचं काम राहिलं आहे बघा. काय काम राहिलं असेल सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये. आपण येताना लय कचरा दिसला होता, वरी दिसला होता का नाही तुम्ही बघितला, मी दाखविला सुद्धा होता तुम्हाला. जर आपण एवढ्या हक्कानं इथं येऊन आनंद लुटू शकता म्हणलेस, ह्या ठिकाणी आपण येऊन स्वच्छता पण करणं ही आपली जबाबदारी नाही का बरं? न तसं बी कुणीतरी म्हणलेलंच आहे की हक्क आणि जबाबदारी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या, तर त्याच्यामुळं आपल्याला एक बाजू सोडून कसं चलल? आणि आपल्यासोबत आलेल्या लेकरं बाळाली बी वळण लागतंय आयनास. समधी मोठी लोक कचरा उचलायला ती म्हणलं की बारकी बी आपोआप उचली ते ती तुम्ही बघा. आजोबा वडील आणि नात 3 पिढ्या आपल्या समोरच दिसते त्या कशा प्रकारे ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावायला तर ती. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांनाच एवढी माझी कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून जर अशी कामं केली तर पुन्हा जी कोणी येणार आहे ती बघाया पर्यटक, ती सगळे स्वच्छ जर दिसलं तर आणखी जास्त लोक येतील अशा ठिकाणी, आहे का नाही? आणि ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे बघा. तुम्हाला काय वाटतंय? पाण्यात एवढं भिजवून आणि इतका वाढवून तिथं खेळून सगळ्याला भुका लागल्या त्या. भिजल्यानं सर्दी कुणालाच होणी म्हणून अद्रक घालून चहा करायला लागलेत बघा का, दिसतंय का? खरं तर दादा चहा करायला लागलेत, पण कसं आहे व्हिडिओ चाललाय पण म्हणलं चला आपण बी तिथं जाऊन उगा शायनिंग मारा. आणि ही आता आपली अद्रकवाली चाय उकळायला लागली बघा, दिसत असेल तुम्हाला. दादा ती उतू जाऊनी म्हणून हलवायला लागले तर. आणि आम्हा सगळीच माहिती आहे चाय एकच नंबर होणार आहे, कारण दादा बनवायलेत म्हणलेच त्यात काही संशयच नाही. आणि आमच्या मागच हो का इथे कचरा जळायला दिसतंय का, ही कचऱ्याची विल्हेवाट लावली आम्ही. आणि इकडं बघा हो का इथं आणखी नवीन पर्यटक आले तर, आणि हे थोडं काहीतरी व्हायलाच दिसतंय बाबा. असलं लय काय काय बघायला भेटतंय बरं का इथं. हां अरे बास करा, बास बास, किती काढशीला फोटो. आणि खलास विषय संपला. वर्ष ये संदीप दादा डान्स.
अरे तर मंडळी, ह्यो होता रामलिंग पळसंब्याचा व्हिडिओ. तुम्हाला आवडला असेल तर का नाही एकदा लाईक करा बरं, आणि संघटच सबस्क्राईब का काय नो असतंय ती पण एकदा करा, आणि तुमच्या मित्रमैत्रिणी पाठवा. बेल आयकॉन का काहीतरी म्हणते ती, त्याला घंटीसारखा आकार असतंय, ती घंटी वाजवा एकदा. म्हणजे मी माझी व्हिडिओ जेव्हा बी टाकन तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिली ती घंटी वाजेल आणि माहिती होईल की आता नवीन व्हिडिओ आलाय म्हणून. आणि तुमच्या प्रतिक्रिया बी कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.